बोरिवली येथील कन्हेरी गावामध्ये सर्वे नंबर 435 हिस्सा नंबर 30 ही जागा चंदू बाबूभाई पटेल यांच्या परिवाराच्या नावाने असून आजपर्यंत वहिवाट त्यांचीच असून त्या जागेमध्ये त्यांचे 70 वर्षापासून 23 रूम त्यांनी बांधल्या आहेत। त्या रूमचे भाडे व ताबा त्यांच्याकडेच असून ती जागा त्यांनी कोणत्याही डेव्हलपमेंटसाठी दिलेली नाही। असे असताना डेव्हलपमेंटचे खोटे एग्रीमेंट तयार करून निराला कन्स्ट्रक्शनचे मालक सुरेश सोलंकी यांनी त्या पेपरच्या आधारे शांती निवास रहिवासी यांना सरकारी यंत्रणा वापरून व गुंडागर्दी करून त्रास देत आहेत। बिल्डर यांनी एग्रीमेंटसाठी वापरलेल्या सह्या खोट्या आहेत। सहीऐवजी अंगठा देणाऱ्या माणसांच्या सह्या दाखवण्यात आल्या आहेत। निराला कन्स्ट्रक्शनने घेतलेल्या सह्या त्यांच्या नाहीत असं पटेल यांचं म्हणणं आहे। पटेल कुटुंबियांना त्यांची मालमत्ता निराला कन्स्ट्रक्शन यांना द्यावयाची नाही, कारण निराला कन्स्ट्रक्शनचे 2 प्रोजेक्ट अनेक वर्षापासून कोर्टामध्ये फसवणुकीच्या प्रकाराबाबत बंद पडले आहेत। सदर प्रकाराबाबत त्यांचं चाललेले प्रशासकीय परवानगी थांबवावे व ओमसाई SRA सोसायटी सर्वे नंबर 435 या जागेच्या परवानगी विषयक चाललेले प्रकार रद्द करून निराला कन्स्ट्रक्शनचे मालक सुरेश सोलंकी यांना काळ्या यादीत टाकावे असं आदिवासी सर्वांगीण विकास समितीचे अध्यक्ष जयराम भोईर यांचं म्हणणं आहे। आपण बोरिवलीमधील कार्टर रोडला आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आपण पाहू शकतो की इथे सुरेश सोलंकी म्हणून बिल्डर आहेत आणि ते कशा प्रकारे आदिवासी जागेवरती कब्जा करू इच्छितात आणि इथे ही जागा जी आहे ही आदिवासी जागा आहे आणि त्या आदिवासीवरती जोर जबरदस्ती करून बिल्डर सुरेश सोलंकी हे जागेवरती अतिक्रमण करू इच्छितात आणि आपल्यासोबत जे जागेचे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की बिल्डर हा जो आहे तो माझ्यावरती अत्याचार करतोय, जबरदस्ती करून माझी जागा हडप करण्याचा प्रयत्न करतोय। आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारे बिल्डरने आतापर्यंत त्यांच्यावरती अत्याचार केलेला आहे, आतापर्यंत कशा प्रकारे जबरदस्ती केलेलं आहे आपण त्यांच्यावरून जाणून घेऊ। बिल्डरने काही आमच्या संघात व्यवहार केलेला नाही आणि गेली 10 वर्षापासून जे जागा घेतली म्हणून आम्हाला फसवतोय। जागा घेतल्यानंतर आम्ही जे काय कंप्लेंट केली त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आणि त्यांचे गुंडे आणि त्यांचे माणसं येऊन आमच्यावर दादागिरी आणि गुंडागिरी करतात आणि जे काय प्रशासनचे माणसं आहे ते आमची कुठलीही तक्रार घेत नाही। त्यांना आम्ही किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही काय घेतलेलं आहे ते दाखवा, पण ते कधी पण आम्हाला 10 वर्ष झाले काय दाखवायला आलेलं नाही। त्याच्यानंतर सोसायटी बनवली, सोसायटीच्या बनवल्यानंतर पण कुणाची सिग्नेचर या कुणाचा अंगठा घ्यायला येणार नाही आणि तो दादागिरी असं करतो की आमची तुमची गरज नाही। आम्ही सर्व SRA केलेलं आहे, सरकारी माणसं आमच्या संघात आहे, पोलीस स्टेशन आमच्या संघात आहे। तुम्हाला जायचे तिकडे जावा, जे करायचे ते करा, असं करून आम्हाला मारायची आणि इकडनं पळवायची धमकी देतात ते लोक। आज सुरेश सोलंकी बिल्डर, तुम्हाला काय म्हणायचं, बिल्डर हा मनमानी कारवाई करतोय ना, मनमानी असे करतोय की ते काही करा आम्ही तुम्हाला देणार नाही, पळवणार म्हणून। बिल्डरने अजून तुम्हाला धमकी दिलेली आहे, त्याच्या पुढची आम्ही केस केलेली आहे, कंप्लेंट केलेली आहे, पण पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करत नाही। आपलं काय म्हणणं आहे? आपण नाव काय? मी नवीन रतनसिंह सावला बोलते। मी इथे 40 वर्षापासून राहते। माझ्याकडे सर्व पुरावा असून मला त्यांनी खोली दिली नाही आणि त्यांनी बोगस खोली पात्र केलेली आहे। त्यांनी सर्व तक्रार दिलेली आहे SRA आणि कलेक्टरमध्ये, पण त्याच्यावरती ते लोक काही कारवाई करत नाही। त्यांनी त्याची 1 रूम होती, त्यांनी 4 रूम पास केली आहे। माझ्याकडे सर्व कागदपत्र आहे, पण माझी ते खोली देतच नाही मला। बिल्डर तुम्हाला तुमची खोली देत नाही? मी कोकण भवनला गेलो होतो, कोकण भवनवरून पण ऑर्डर आला की ह्यांचे कागदपत्र तपास करून आणि ह्याला तुम्ही त्याला पात्र कोण त्याला खोली द्या, तर पण ते लोक हे कलेक्टर इकडचे काय काम करत नाही। सर्व त्यांचे पैसे खाल्लेले आहे आणि तो बोलतो तसेच हे कलेक्टर त्याच्यापासून वागते, आमचे कोण काय ऐकतच नाही। आपका नाम क्या है? हमारा महेंद्र प्रसाद गुप्ता। आपका क्या सुरेश सोलंकी बिल्डर जो है इनके बारे में क्या कहना है? हाँ, हमारा सब पास हो गया था पूरा एकदम पक्का, हमको रूम भी सब मिल गया था, फिर भी उसने जो है पैसा खिला करके सब हमारा कैंसिल करवा दिया। रूम कैंसिल करवा, सब कैंसिल करवा दिया हमारा। केस किया है, वो भी बता। केस भी किया था, तो वो जो केस में जो ये लोग ने बना के दिया था कलेक्टर लोग ने, उसी के ऊपर फैसला हुआ। क्या फैसला क्या हुआ? फैसला हुआ हमको जो है जहाँ पे उसने अंदर जा करके, हमारा एक दुकान था, एक रूम था, उसको RSC कर दिया और हमारा एक दुकान था ये बाहर रोड पे था, उसका लाइसेंस है 50-9 साल पहले से, उसको ले आकर के अंदर डाल दिया हमको। आपको क्या कहना क्या है? वो सुरेश सोलंकी जो बिल्डर है वो लोगों को फंसाता है उसने।
फंसाता है, बहुत जन को फंसाया है उसने। आपल्यासोबत आहेत आदिवासी सर्वांगीण विकास समितीचे अध्यक्ष जयरामदादा भोईर. आपण त्यांना विचारूया, आज इथे आदिवासी लोकांवरती जोर जबरदस्ती होते, आदिवासी लोकांना कुठे मारून वगैरे धमक्या वगैरे देऊन त्यांना इथून पळून लावण्यात येत आहे. तर आदिवासींचा बचाव करण्यासाठी आज इथे आदिवासी सर्वांगीण विकास समितीचे जिल्हाध्यक्ष जयरामदादा भोईर इथे आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया की इथून पुढे जी कारवाई पोलीस करत नाही, प्रशासन करत नाही, तर त्यांचं पुढचं पाऊल काय आहे, आपण त्यांना विचारूया. काय सांगाल जयरामदादा? आता हे लोक माझ्याकडे न्याय हक्कासाठी माझ्या संघटनेकडे आलेले आहेत. त्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे. कारण वेळोवेळी ज्यावेळी ते लोक जबरदस्ती करायला येतात त्यावेळी माझ्याकडे हे तक्रार करतात. आपल्या संघटनेकडे आल्यानंतर पूर्णपणे मला खात्री झालेली आहे की हा अन्याय अत्याचार करतो आहे. यांनी जे पण केलं आहे सगळं बोगस केलेलं आहे. यांच्या सह्या नसताना खोट्या सह्या मारून वगैरे त्यांनी ॲग्रीमेंट बनवलेलं आहे. ते ॲग्रीमेंट खोटं आहे. त्या संदर्भात आपण आंदोलनाचा भाग म्हणून आज ठिय्या आंदोलन चालू करणार होतो. ते 7-8 दिवसापुढं ढकललेलं आहे. याच्या पुढं त्यांनी जर इथे अन्याय अत्याचार केला तर आम्ही आपल्या संघटनेमार्फत आंदोलन उभं करून आम्ही ते चालू देणार नाही. त्यांना न्याय हक्क मिळेपर्यंत हे आंदोलन चालू राहील. आणि अत्याचार अन्याय त्यांनी आता सोडून द्यावा. सनदशीर मार्गाने जे पण आहे कारवाईला पुढे सामोरं जावं. त्यांनी जेवढ्या SRAच्या ज्या या केलेल्या आहेत तेवढं ते रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी आंदोलनसुद्धा पुकारले आहे.